बघाच. त्याच्या रागावरून तर कळलंच मला, कधी त्या दोघांची एकदा तेरडी बांधतोय असं झालंय मला. शक्ती ही का फोन करते? उचल उचल आणि स्पीकरवर ठेव. हा बोल शक्ती. हॅलो मॅम, ॲक्च्युली आज संध्याकाळी जे काम करायचं होतं ते उद्या कंप्लीट केलं तर चालेल का? उद्याचे दिवस बघणार कुठे आहेस? हॅलो, काही बोललात का मॅडम? शक्ती, अगं ती भद्रा दुसऱ्या कोणाशी तरी बोलत होती. मला सांग, तू आज येतेस का? नाही. काही हरकत नाही, उद्या ये. बरं मला सांग, तुम्ही दोघे कुठे आहात? आम्ही ते सर, तुम्हाला कसं कळलं मी आणि शिवा एकत्र आहोत? बाळा, तुम्ही दोघे एकत्र कधी नसता. एकत्रच आहात ना? नाही, ठीक आहे. मी असं विचारलं कुठे आहात? सर, आम्ही उंबरगावला आलोय. इथे ना महाशिवरात्रीचा उत्सव आहे आणि उद्या शिवाच्या हस्ते इथे पूजाविधी होणार आहेत, म्हणून आज इथे थांबावं लागतंय. काही हरकत नाही, उद्या मात्र नक्की आहे. मात्र तुला कळत नाही ना कोणाशी काय बोलायचं, फोनवर बोलायची काय गरज होती? तिने ऐकलं असतं तर? ऐकलं असतं. तसंही तिचं आणि शिवाचं मरण जवळच आले. तरी पण आपण काळजी घेतली पाहिजे. हा ठीक आहे. एकदा का शिवा आणि शक्ती संपले की तो चेटकोबा त्या आदिशक्तीलाही मार्गाला लावेल. आणि एकदा आदिशक्ती संपली की मला माझ्या बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट करता येईल. आपण आपलं साम्राज्य पुढे वाढवायचं आहे ना. आणि इतकी वर्ष मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न माझं, तेही मला पूर्ण करायचं आहे ग. चिटकोबाच्या कृपेने सगळं ठीक होईल. मोडक नानी, मोडक नानी. कोण आहे? कोण तुम्ही? आजी, आम्हाला ना नानी नानी म्हणायचं मला. इथे सगळे नानीच म्हणतात. माफ करा नानी, आम्हाला ना आजच्या रात्रीपुरती राहण्यासाठी जागा हवी होती. नाही या, ही काय धर्मशाळा वाटली तुम्हाला? चला निघा. अहो पण निघा. शंभू महादेवा. ए पोरांनो, या या. अरे या या. तुम्हाला थांबायचं आहे ना माझ्याकडे? या या पोरांनो, या या. चला चला. बसा, पाणी घेऊन येते. कुठून आलात तुम्ही? आम्ही तर मी पण काय विचारते तुम्हाला. जिथून आलात ना तिथून मोक्ष मिळतो आणि मी खुळ्यासारखं तुम्हाला विचारत बसले. धन्य झाले मी खरं तर. अहो नानी, काय करताय तुम्ही? पाया का पडताय आमच्या? ते असंच. दमला असाल तुम्ही. मी गरम गरम पिठलं भाकरी करते हा तुमच्यासाठी. नाही नाही नानी, आहो नको. कशाला तुम्ही उगाच दगदग करताय? नकोय आम्हाला. अहो तुम्ही नका काळजी करू, तुम्ही आराम करा. जेवणाचं वगैरे आम्ही बघू. आम्ही तुमचं घर आणि घराच्या आजूबाजूचा थोडा परिसर बघून घेतो. ठीक आहे, मी म्हणाल तसं. शक्ती, तुझ्या काही लक्षात आलं का? काय? आधी आजीने आपल्याला घरात राहायला जागा द्यायला नकार दिला.
मग आपण जायला लागलो तर आपल्याला हाताला धरून आत घेऊन आल्या, पाया पडल्या आपल्या. हेच मला जरा वेगळं वाटतंय. हो, वेगळं तर आहे, पण असू दे. शिवा, आज ना आपण चुलीवर जेवण बनवूया. अरे वा, चालेल ना. हा, आणि मोडक नानींनाही जेवायला वाढू. त्यांनाही जरा चेंज आणि आराम मिळेल. एकदम बरोबर बोलतेस तू. उगाच आपल्यामुळे त्यांना त्रास नको. हो ना, एकट्याच राहतात. त्यांचं कुटुंब त्यांच्यासोबत नाही राहत वाटतं. हम्म. इतके दिवस आपण मूर्खासारखे सापांनाच गळ्यात घेऊन मिरवत होतो. हो ना, त्या आदिशक्तीने चेटकोबाला आपल्याशी बोलूच दिलं नाही. नाहीतर त्या शिवा आणि शक्तीचा काटा कधीच काढला असता मी. काढणार. तो चेटकोबा तिथे गेलाय ना, आपलं काम करूनच परत येणार आहे. तू बघ, संपवणार त्यांना. होय, आता चेटकोबाची ताकद वाढली. त्यामुळे त्या आदिशक्तीने किती प्रयत्न केला ना, तरी ती चेटकोबावर मात करूच शकणार नाही. शिव आणि शक्ती आता संपणार. नाना, प्लीज सरकार, ताई साहेब. तुम्ही इथे? अहो, शिवा उमरगावला गेलाय रामेश्वराच्या पालखी सोहळ्याला, म्हणून आपल्या गाड्या धुवायला मी आलो. अच्छा, झालं काम? गाड्या धुवून झाल्या? हो हो सरकार, तुम्हासनी निरोप द्यायला आलो होतो. शिवा आज कामावर येणार नाही, त्याचा फोन आला होता मगाशी. तो तिकडच राहणार आहे. माहिती आहे आम्हाला. माहिती? तुम्हासनी बी फोन केला होता का? आता माहित कसं नसणार? माहितच असणार ना मला. आता तो महादेवाचा एवढा मोठा भक्त आहे, त्यात महाशिवरात्री, मग त्याच्या पायाला थारा असणार आहे का? मग आता उंबरगावला गेलाय म्हटल्यानंतर तो राहूनच येणार, माहितीये. कधीच परत येणार नाही आता तुझा लाडका शिवा. असं होय. सरकार, वहिनी साहेब, एक बातमी द्यायची होती तुम्हाला. औंदा शिवाचं लगीन करायचा विचार आहे मनात माझ्या. अरे हा ना, एकदम आनंदाची बातमी ऐकवलीस तू. पण एक सांगू का, सून एकदम भारी शोधलेत तुम्ही. शिवा आणि शक्तीची जोडी एकदम खुलून दिसेल बघा. वहिनी साहेब, तुम्हाला बी कळलं? मला कशाला? अख्ख्या पंचक्रोशीत फेमस आहे त्यांची लव्ह स्टोरी. काय आता फटा